आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। भाजपच्या नेत्या अमृता पवार शरद पवार गटात जाण्याची शक्यता। अमृता पवारांनी शरद पवार यांचं येवल्यामध्ये स्वागत केल्यानं भुवया उंचावल्या। तर अमृता पवार येवला मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक। छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये भाजपच्या अमृता पवार मैदानात उतरण्याची शक्यता। तर सरकारच्या योजनांवर आक्षेप घेतला जातोय। पैसे कुठून आणणार विचारतात, मात्र आम्ही तिघांनी ठरवलं करायचं तर करायचं, आम्ही देणारे आहोत घेणारे नाही, शिंदेंचा विरोधकांना टोला। महायुतीचं सरकार पुन्हा एकदा आणावं लागेल तरच योजना सुरू राहतील। स्वतः काहीच करायचं नाही आणि दुसऱ्यानं केलं की नावं ठेवायचे, विरोधकांकडे लक्ष देऊ नका, अजित पवारांचा टोला। आया बहिणींना सांगायचंय, या योजना पुढे कायमच्या पाहिजे असतील चालू तर महायुतीच्या सर्वांना तुम्ही चांगल्या मताधिक्याने विजयी करा, कायमच्या योजना चालू राहतील। दारू पिऊन गड किल्ल्यांवर जाऊ नका, कडक कायदा केला जाणार, कायदा कुणालाही माफ करणार नाही, अजित पवारांचा तळेरामांना इशारा। काही तरुणांना पण आव्हान करायचंय की बाबांनो, तिथं तुम्ही जात असताना वेड्या वाकड्या गोष्टी करू नका, त्याकरता कायदा अधिक कडक केला जाणार आहे। त्या कायद्याचा असा बडगा त्याला बसेल की कायमची त्याचा जीव असेपर्यंत त्याची कायमची उतरलीच जाईल। मुंबईमध्ये शिवसेना, विदर्भात काँग्रेस तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार गटाचा प्रभाव, त्याप्रमाणेच विधानसभेचं जागा वाटप होणार, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांवर कठोर कारवाई होणार, फुटलेल्या 7 आमदारांचं निलंबन होण्याची शक्यता, दिल्लीतून निलंबनाच्या कारवाईची शक्यता। ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंना मारण्याची धमकी, मनसे कार्यकर्त्यांनी धमकी दिल्याचा मोरेंचा आरोप, ऑडिओ क्लिप ट्विट करत वसंत मोरे यांची पोलिसात तक्रार। काही लोकांना आधी सुपरमॅन आणि नंतर देव बनायचं असतं, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। तर नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांना या ताज्या अग्नी क्षेपणास्त्राची माहिती मिळालीच असेल, काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीका। लेकिन मानवता नहीं, इंसानियत नहीं है, वो मनुष्य बन जाए असली पहले, वहां जाने के बाद उसको लगता है लेकिन मनुष्य से कोई होते अतिमानव, सुपरमॅन कहते, सुपरमॅन। सुपरमॅनच्या पायाखालची बहुमताची सतरंजी कॉमनमॅननं खेचून घेतली, मोहन भागवतांच्या वक्तव्यावरून भाजपनं चिंतन करावं, खासदार संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। काही लोक स्वतःला सुपरमॅन समजतात, पण या सुपरमॅनच्या पायाखालची सतरंजी बहुमताची ज्या सामान्य माणसानं खेचून घेतली, तो कॉमन मॅन हाच सुपरमॅन आहे असं आम्ही मानतो।